गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ फवारा लावले. जे आपण जनावरांसाठी जे आपण वैरणीला मेघासाठी टाकलं होतं त्याला आळी लागली, फवारा लावले. काय पाहिजे? बिस्किट पाहिजे काय पाहिजे? इकडं एवढी जण कामाला लावलेली अशी. ज्वारी मुडते असे नळे धरण. असं फवारा लागली. अजून जनावर धारा काढायला लागल्या. आता ह्याच्यात तुम्हाला सांगतो मका पेरायची. आज आमच्या ताना मला केलाय फोन. इथून म्हणले तो आता काय 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 झालं एवढ्या मारायला. बघू आता काय काय म्हणते. पावसाचं वातावरण झाले, पाऊस येईल असं वाटतंय पण काय पाऊस सध्या तर काय पडला नाही. ते आता अलीकडल्या 2-3 दिवसात गेलेला पाऊस तुम्हाला सांगतो मित्रांनो 28 तारखेला झाला होता. 28 तारखे पावसावर तुम्हाला सांगतो इतकं गावाचे वाढले, लय गावात वाढले. पण ते पाऊस पडल्यामुळं आळे पण होते. आता फवारायचं झालं का खाली बाग फवारायचं. वार तरी इतकं सुटलंय. तात्याला आमच्या म्हणलं जरा ऊन पडल्यावर फवाऱ्या, पण तात्या म्हणलं काय ऊन पडत तर पाऊस यायचा. असं वातावरण झालं सगळं. आता म्हणलं फवाऱ्या तर फवाऱ्या म्हणून पल्ले ए पल्ले पल्ल पल्ल. मित्रांनो गाडीला कवर एक मागवलाय. ते काय कवर आता तुम्हाला सांगतो 8 दिवसाला मागवलाय, पण गाडीला कवर झालं नाही अजून. कवरची सध्या आता गरज नाही, पण कसं आहे पावसाळ्या टिपक्यानं लय खराब होत आहे. तर मित्रांनो मी आता निघालोय हनुमान मंदिरात दर्शनाला. हे हनुमान मंदिर आहे बघा मित्रांनो. दर्शन घेऊ आपण आता. तेल खडी साखर दे मित्रांनो. आता आपण दर्शन घेऊ मस्तपैकी. तर तुम्ही जर आमच्या तालुक्यात आला कधी, तर जाता जाता कुठं आला गेला तर नक्कीच आमच्या या मारुतीच्या मंदिरात येऊन जावा. सांगोला तालुक्यामध्ये हे देवळे गाव आहे. तर ह्या गावामध्ये हे हनुमानाचं मंदिर आहे. या हनुमान मंदिराची मी पार्श्वभूमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले. मी जेव्हा पण दर्शनाला येतो वगैरे तर त्यावेळेस मी प्रत्येक टायमाला तुम्हाला मी सांगितले आहे की रामदास स्वामींच्या हाताने ह्या मंदिरातली ही जी तुम्हाला समोर दिसते ही मूर्ती स्थापना झालेली आहे. वाळूपासून बनवलेली मूर्ती आहे. आता मित्रांनो आरती चालू झाली बघा देवाची. तर दर्शन झालं आता. प्रत्येक शनिवारी हे असं असतंय ना. मित्रांनो दर्शन घेऊन माघार येताना मला सांगतो पोरांनी इतकं गाडी डान्स केला लाईट घालून. कारण त्यांना माहिती होती की मी व्हिडिओ घेते म्हणून त्यांनी लाईट घालवली. डान्स गाण्यात आल्यावर लई जबरदस्त डान्स केला.
मित्रांनो आत्ता बघा दहिवडीत आलो आहे आणि बाजार घ्यायचा चालू आहे मित्रांनो. थांबलो आहे आता मित्रांनो. आपल्याला बाजार घेऊन गिरणीत जायचं आहे. आपल्याला बारडा भरून आणायचा आहे. आता बाजार घेतला का डायरेक्ट गिरणीत जायचं आहे, बारडा भरून आणायचा, मग घरी जायचं. तर येताना मित्रांनो पोराशाने गाडीत जी मस्ती केली आहे आता काय सांगायचं तुम्हाला. लय मस्ती म्हणजे लय मस्ती केली. एन्जॉय. आता बघा गिरणीत आलो. बारडा घेतला भरून आता निघालो घरला. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो आता इकडं आपल्याकडं पेराय ट्रॅक्टर आले. बघा ही आमचं ताना मामा आहे. ताना मामाला सकाळ दरनं फोन करतोय, या ताना मामा या ताना मामा. ताना मामा आले शेवटी आता दुपारी 2 वाजता. मग आता ह्याच्यात मका पेरायला लावलोय आणि घरासमोरच्या रानात वैरणीसाठी ज्वारी पेरायची. बाबा इथं बसलाय. बबनचा आवाज काय आपल्यापर्यंत येणार नाही, पण बबनचं म्हणणं काय, बबन म्हणतं ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत घेईन पण तुझा नाद पुरा करीन म्हणतो. ताना मामा म्हणतोय मला व्हिडिओ मध्ये घ्या, माझा ट्रॅक्टर जाऊ द्या लांब बंदो. मग आता मला ताना मामाला कोणी कोणी बघडले सांगा. हे आमचं तात्या असं मागणी वेळ काढायला हात टांगून. खात हाय का संपला बघायला लागेल. ए खात हाय का संपला बघ माग त्यात. माका नव खात खात. ही गेल्या आठवड्यात वैरणीसाठी मेगा सेट टाकलेला आहे. कसलं भारी बोल आहे.